नमस्कार. आज आपण भारताच्या संविधानाच्या निर्मितीची गोष्ट पाहणार आहोत. हा फक्त एक कायद्याचा ग्रंथ नाहीये, तर एका नव्या राष्ट्राने पाहिलेल्या स्वप्नांची, त्याच्या आकांक्षांची ही एक कहाणी आहे. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. हा प्रश्न ऐकायला तर खूप सोपा वाटतो, नाही का? बऱ्याचदा याचं एकच नाव घेतलं जातं, पण खरं उत्तर त्यापेक्षा खूप मोठं आणि खूप इंटरेस्टिंग आहे. हो, भारताचं संविधान कोणत्याही एका व्यक्तीने लिहिलेलं नाहीये, तर ते तयार केलंय घटना सभेने. तर ही गोष्ट आहे त्या शेकडो लोकांची, जे एकत्र आले आणि त्यांनी भारताचं भविष्य कागदावर उतरवलं. पण ही कल्पना मुळात आली तरी कुठून? की भारतीयांनीच आपले संविधान लिहावं हे स्वप्न पहिल्यांदा कोणी पाहिलं? चला, थोडं मागे जाऊन या कल्पनेचा उगम शोधूया. पुढे जाण्याआधी घटनासभा म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशा लोकांची एक खास सभा असते, ज्यांना फक्त आणि फक्त देशाचं संविधान लिहिण्याचं काम दिलेलं असतं. या कल्पनेची ठिणगी पहिल्यांदा पडली ती 1934 मध्ये, जेव्हा M.N. रॉय यांनी ती मांडली. आणि मग पुढच्याच वर्षी म्हणजे 1935 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ही मागणी अधिकृतपणे उचलून धरली. इथून आज ब्रिटिशांवर खरा दबाव वाढायला सुरुवात झाली. पण बघा, मागणी करणं एक गोष्ट आणि ती प्रत्यक्षात आणणं ही दुसरी. हे काम अजिबात सोपं नव्हतं. घटनासभा स्थापन करण्यापर्यंतचा मार्ग खूप मोठा होता आणि त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. हा प्रवास किती लांबचा होता हे इथे आपल्याला स्पष्ट दिसतंय. 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये ब्रिटिशांनी फक्त हो नाही करत तत्वतः मान्यता दिली. मग 1942 मध्ये क्रिप्स मिशन आलं, पण तेही अयशस्वी ठरलं. आणि मग शेवटी 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेमुळे मार्ग मोकळा झाला आणि एका अखंड भारतासाठी एकच घटनासभा असेल हे निश्चित झालं. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. या ऐतिहासिक सभेत नक्की कोण कोण होतं? ज्यांनी आपलं संविधान घडवलं त्या शिल्पकारांची निवड झाली तरी कशी होती? सुरुवातीला म्हणजे फाळणीच्या आधी या सभेत होते तब्बल 389 सदस्य. यापैकी 292 सदस्य ब्रिटिश भारताच्या प्रांतांमधून होते, 93 सदस्य संस्थानांमधून होते आणि 4 सदस्य हे मुख्य आयुक्तांच्या प्रांतांमधून होते. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या सदस्यांना काही लोकांनी थेट मतं देऊन निवडलं नव्हतं, तर ही एक अप्रत्यक्ष निवडणूक होती. म्हणजे काय, तर त्यावेळच्या प्रांतिक विधानसभेच्या सदस्यांनी आपल्या वतीने या प्रतिनिधींना निवडून दिलं होतं. आणि याचं सूत्र ठरलं होतं साधारणपणे दर 10 लाख लोकांमागे एक प्रतिनिधी. पण मग देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक घटना घडली, ती म्हणजे भारताची फाळणी. माउंटबॅटन योजनेनंतर जे सदस्य पाकिस्तानच्या भागात होते ते पाकिस्तानच्या घटनासभेत गेले आणि त्यामुळे भारताच्या घटनासभेची सदस्य संख्या 389 वरून थेट 299 वर आली. घटनासभा तर तयार झाली होती. आता त्यांचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ह्या नव्या देशाची दिशा ठरवणं. त्याची मूळ तत्त्व कोणती असतील हे निश्चित करणं. तर झालं असं की 9 डिसेंबर 1946ला जेव्हा पहिली बैठक झाली, तेव्हा सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरतं अध्यक्ष बनवण्यात आलं. पण फक्त 2च दिवसांनी म्हणजे 11 डिसेंबरला सभेने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड केली, जे पुढे भारताचे पहिले राष्ट्रपतीही बनले. आणि मग आला 13 डिसेंबर 1946 हा ऐतिहासिक दिवस. या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा ठराव म्हणजे काय, तर आपल्या संविधानाचा पाया, त्याचा आत्माच होता जणू. यातच भारताला एक सार्वभौम प्रजासत्ताक बनवण्याचं स्वप्न मांडलं होतं. आणि याच ठरावावर आज आपल्या संविधानाची प्रस्तावना आधारलेली आहे. आता तत्त्व तर ठरली होती, पण मोठं आव्हान होतं ते म्हणजे या तत्वांना कायद्याच्या भाषेत मांडणं. आणि हे प्रचंड मोठं काम करण्यासाठी वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आली. इथे काही प्रमुख समित्या आपल्याला दिसतायत. संघ अधिकार समिती, प्रांतीय संविधान समिती, पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची होती मसुदा समिती, ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर. त्यांच्यावरच संविधानाचा अंतिम मसुदा बनवण्याची मुख्य जबाबदारी होती. मसुदा समितीला संविधानाचे मुख्य शिल्पकार का म्हणतात?
कारण त्यांचं कामच तसं होतं. सगळ्या चर्चा ऐकून वेगवेगळे विचार एकत्र करून त्याला एका कायदेशीर मसुद्याचं रूप देण्याचं प्रचंड मोठं काम या समितीने केलं. आणि मग वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर, अनेक चर्चा आणि सुधारणांनंतर तो क्षण जवळ आला जेव्हा भारताला स्वतःची स्वतंत्र राज्यघटना मिळणार होती. या 2 तारखा आपल्या इतिहासात खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, 26 नोव्हेंबर 1949ला आपलं संविधान तयार झालं आणि ते स्वीकारलं गेलं. पण ते संपूर्ण देशात लागू झालं 26 जानेवारी 1950 रोजी. आणि याच दिवशी भारत खऱ्या अर्थाने एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस. विचार करा, एवढा प्रचंड काळ लागला जगातील सर्वात मोठं लिखित संविधान तयार करायला. हे आकडे फक्त वेळ नाही, तर त्यामागे असलेली मेहनत, तो विचार आणि ते समर्पण दाखवतात. आणि मग शेवटी हा एक प्रश्न उरतोच की ज्या संविधानासाठी एवढी मेहनत घेतली गेली, एवढा विचार केला गेला, त्या संविधानाचा आपल्या आजच्या जगण्यात आणि आपल्या देशासाठी नक्की काय स्थान आहे, यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.